आणि हा बरेच दिवसांना तुमच्या गावात चान्स भेटला, कारण मागं कोरोनाच्या अगोदर तुमच्या गावाकडे लोहारा इकडे ह्या चिपडीले ह्या बऱ्याच गावामध्ये माझे कार्यक्रम झाले, तेव्हापासून इकडे काही नंबर लागला नाही. आणि आता योगाने पहा की कालच मला फोन केला, माझी तारीखही खाली होती, म्हणलं ठीक आहे मी येतो. 3 तारीखचा कार्यक्रम आता दौडी बारला आहे, 15 तारीख त्या पालोरा आश्रम मध्ये आहे, आणि नंतर की हे 2 कार्यक्रम वाजवतले येतात राहते. त्याच्यामुळे मी खाली राहत नाही, कुठे नाही कुठे परमेश्वराची कृपा आहे, प्रचार प्रसार माझ्या हातून त्या बाबाच्या कृपेनं घडावं म्हणून माझे कार्यक्रम सुरू होतात. पहा, बाबाची सेवकी नशी पाहिजे, तिला बाबाचा मार्ग कळल्या पाहिजे, बाबाच्या तत्व शब्द नियमाचं भान पाहिजे. म्हणून काय म्हणतो पाहिली असी, आरती लालन पाहिली असी, ज्यानं दुःख माग पडते वो दुःख माग पडते, ज्यानं दुःख माग पडते वो दुःख माग तो सेवक म्हणते आपल्या पत्नीले, गावा म्हणे गावामध्ये एवढे सारे कार्य झाले, हवन कार्य झाले, तू कोणाच्या घरी कधी गेलीस नाही म्हणे, चांगलं, पण गावा म्हणे जिथे महाप्रसाद खाण्याचा राहते म्हणे तरीच्या मान अन म्हणे जेव्हा माईक मध्ये आव्हान होते, जेवणाला सुरुवात झाली, सेवक सेवकीन बाल गोपाल सर्वे जेवायला या, तर म्हणे त्या टाळवर पहिला नंबर उभा राहते टाळ घेऊन. तुले तेव्हा लाज वाटत नाही, खाण्यासाठी सगळ्याच्या पहिले नंबर लावतो. आणि हवनामध्ये जावाले 12 वर्षाची सेवकीन झाली, पण तुले लाज वाटते, मग खाण्याची काऊन नाही वाटत?
म्हणून खाण्यानं काही होत नाही, खाण्यासाठी काही नाही. बाबाचा जो कार्यक्रम आहे त्या ठिकाणी गेलं पाहिजे. तर अशा कितीतरी बिचाऱ्या मावल्या बाया आहेत. मी मागा एका ठिकाणी भजनाचा कार्यक्रम गेलो, विषय निघला की बाईने पाटीले उठून आंघोळ पाणी केलं पाहिजे, पाणी गरम केलं पाहिजे आणि आपल्या पती देवाले पाणी देऊन स्वतःही आंघोळ करून पोराबाराची केलं पाहिजे. हा विषय निघला. आता मले का माहित ती एक बाई अशी होती का ते बिचारी कधी उठली? ते 4 वाजता कधी उठली नाही. तिच्या घरचा माणूस उठायचा आणि घरचा माणूस उठायचा, चूल पेटवायचा, आपण आंघोळ करायचा आणि मग तिले सांगायचा, अहो मी पाणी आणण्यासाठी जातो, पाणी गरम आहे, आंघोळ करून टाक. आता अशा रंगाची बाई होती. त्यागाचे कार्य झाले, 9वे हवन कार्य पार पडले, पण ती बाई उठली नाही. आता त्या ठिकाणी माझ्या भजनाचा कार्यक्रम झाला. बाबाच्या जयंतीच्या निमित्तानं कार्यक्रम होता. पब्लिक कमीत कमी 1000 पब्लिक त्या ठिकाणी. आता मी जनरल विषय घेतलो, बाबाची शौकीन कशी पाहिजे. आता ती बाई तशी आहे म्हणून मला का माहित. त्या बाईनं खालतं मान टाकलं ना, तिच्या घरचा माणूस तिच्याकडे टकटक पाय म्हणे, बरा केलं रे म्हणत असेल शाहीर ना. तिले तर मिरची लागली, कारण ते कधी उठलीच नाही. आता भजन संपला, सगळा झाला आणि मग ती बाई माझ्या जवळ आली. काजी शाहीर म्हणे, तुम्हाला कसा माहित म्हणे का मी घरी उठलो नाही ना आपल्या पती देवासाठी पाणी गरम केलो नाही? म्हणलं मी तुला नाही म्हणतो. माझा जनरल विषय होता की बाई अशी पाहिजे का त्या बाईचे कर्तव्य बाईनं केलं पाहिजे. तेव्हा ती बाई म्हणते, अजी म्हणे तुम्ही काही म्हणा म्हणे, पण मी कधी 9वे हवन कार्य झाले म्हणे, पण मी कधी उठून पाणी गरम करून आपल्या पती देवाला टाकलं नाही म्हणे. म्हणला अभ्यास केलीच बाई. म्हणलं हेच तर करायला पाहिजे, कारण तो माणसानं पाणी गरम करावं बाईला द्यावं. तेव्हा त्या बाईला पश्चाताप झाला आणि आता ती बाई पुन्हा केव्हाही जरी तिनं कार्य करायचा काम पडला तर त्या माणसाला चूल पेटवण्याची गरज नाही. आणि तेच बाई नाही, अशा किती जरी बाया असतील आळशीला, त्या सुधारल्याशिवाय राहणार नाही. गॅरंटी. त्या बाईले तिची खोड बोलली की 9वे कार्य हवन कार्य होईपर्यंत त्या बाईनं तो विचार केला नाही. पण तेव्हा त्या बाईला पश्चाताप झाला, ते काम माझे होते, मला करायला पाहिजे होते, ते मी केलं नाही, कारण मी बाबाची शेवटी नसून बाबाच्या तत्वशब्द नियमाचं पालन केलं नाही. तिले भान आला आणि आता पुन्हा ती बाई कधीही तशी करणार नाही. म्हणून बाबाची शेवटी नशी पाहिजे की जिला बाबाचा मार्ग समजला पाहिजे, कळलं पाहिजे. म्हणून काय म्हणते मी, समजावून सदा, आओ शाहीर जयपाल सांगे समजावून सदा, ज्यानं दुःख सार पडते हो दुःख सार पडते, ज्यानं दुःख सार पडते हो दुःख सार पडते. बाबाची पाहिजे देवकीनं बाबाची पाहिजे, तिला सारं काही कळते, सारं काही कळते.